समन्वित कृतीवर भर दिला। चीनच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात आज सीमावाद आणि द्विपक्षीय संबंध सुधारण्याबाबत विशेष प्रतिनिधी स्तरावर 25व्या फेरीची चर्चा झाली। यावेळी दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय संबंधांमधील सध्याच्या सकारात्मक गतीचा आढावा घेण्यात आला। त्यांनी द्विपक्षीय सहकार्य अधिक विस्तारणं, सीमावर्ती भागात स्थैर्य राखणं, शांतता आणि सुव्यवस्था सुनिश्चित करणं तसंच सीमा निश्चितीच्या प्रक्रियेत प्रगती साधणं यावर चर्चा केली। त्याचबरोबर सीमापार सहकार्याबाबतचे कामही सुरू ठेवण्यावर भर दिला। ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा विशेष महत्त्वाची आहे, असं डोवाल यांनी यावेळी बोलताना सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मार्गदर्शनानुसार ही चर्चा होत असून त्यांनी सर्वोच्च आणि कार्यकारी अशा दोन्ही स्तरांवर उभय देशातील संबंधांना स्पष्ट आणि सकारात्मक दिशा दिली आहे, असं सांगत गेल्या वर्षभरात उभय देशातील संबंध सातत्याने सामान्य स्थितीकडे परतत आहेत, असं ते म्हणाले। अलीकडच्या काळात राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी यांच्यात वुहान आणि चेन्नई इथे झालेल्या 2 महत्त्वपूर्ण बैठकांमुळे द्विपक्षीय संबंधांच्या सुधारणेसाठी महत्त्वाची दिशा मिळाली आहे, असं चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी या चर्चेत बोलताना सांगितलं। दोन्ही देशांमधील संस्थात्मक यंत्रणा पुन्हा कार्यान्वित होत आहेत आणि सीमावर्ती भागात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर प्रयत्नांसह सीमाविषयक बाबींवर दोन्ही बाजूंनी राजनैतिक आणि लष्करी माध्यमातून नियमित संवाद कायम ठेवला आहे, असं त्यांनी सांगितलं। रशियाच्या दौऱ्या